त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या संघटनेला थोडं बळ आलेलं आहे, चैतन्य आलेलं आहे. त्याचे ज्येष्ठ सहकारी कदम या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबू आत्ताच यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. ते काँग्रेस कमिटीचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य भाऊ स्टेजवरची सर्व नेते मंडळी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशिक्षण शिबिर आहे. यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाची आतापर्यंत असणारी मागची सगळी पार्श्वभूमी समजावून सांगत, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशामध्ये देश पातळीवर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य पातळीवर दीर्घकाळ तुम्ही राज्यकारभार केला असं म्हटलं तर ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सरकारने केलेलं आहे, ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळातली असणारी त्यावेळची कामगिरी लक्षामध्ये घेत असताना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाच्या प्रगतीसाठी, भल्यासाठी किंवा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी किंवा आताचे आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधानांनी आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या कैलासवासी आपल्या जिल्ह्याचे सुपूर्ण देशाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपप्रधान चव्हाण साहेबांच्या पासून कैलासवासी वसंतदादांच्या पासून आजपर्यंत आपल्या राज्यामधल्या मान्यवर नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चांगली त्या कार्यकर्त्यांना कामाच्या दृष्टीने दिशा विचार केला आणि त्यामधून कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, पंचायत राज्यामध्ये असेल, शैक्षणिक विभागामध्ये असेल, महाराष्ट्राची सुद्धा चांगली प्रगती झाली. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाला 125 वर्ष पूर्ण होत असताना कार्यकर्त्यांना त्याचे दान करून देणं, त्यांच्याशी बोलणं आणि पुढच्या काळामध्ये पक्षाचं संघटनेचं महत्व लक्षामध्ये घेऊन सगळ्यांनी जोरात कामाला लावणं या दृष्टीनं प्रदेश काँग्रेस कमिटीने हा काँग्रेस पक्षाच्या शिबिराचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यामध्ये घोषित केलेला आहे. आणि मोहनसिंह दादांनी आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजनबद्ध अशा सर्व तालुक्यांना हा कार्यक्रम दिलेला. आज तासगावमधला हा योगा केला आहे. तासगावमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हा या ठिकाणी मेळावा होतोय. आणि म्हणून ज्यांनी या देशाला एक अत्यंत आदर्श घटना दिली, त्या घटनेचे शिल्पकार ज्याला आपण म्हणतो, भारतरत्न म्हणून ज्याला आपण या देशानं भूषवलेलं आहे, त्याला गौरवलेला आहे, त्यांच्याकडून जी घटना या देशाला मिळाली की ज्या घटनेच्या माध्यमातून आपण देश पातळीवर, राज्य पातळीवर कारभार करतोय. एवढंच नव्हे तर आज पंचायत राज व्यवस्थेला सुद्धा घटनेला एक वेगळं अस्तित्व दिलेलं आहे. तोही कारभार घटनेला आधी म्हणूनच आपण करतो आहोत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. त्यांना या निमित्तानं अभिवादन करणं हे आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे परम कर्तव्य असं मी मानतो. आणि म्हणून या निमित्ताने त्यांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला पाहुणचारी या ठिकाणी अभिवादन करतो. आपल्याला कल्पना आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी या देशामधल्या सगळ्या काँग्रेसच्या ज्यावेळी